फॉर्म आहे। तुमच्यामध्ये मोठा भाऊ कोण? आता निश्चितच हे आमचे मोठे भाऊ आहेत। कसं काय झालं गोडसे आणि तुम्ही एकत्र आले एवढे मन जुळली काय नाही का दोन अप्पा आहेत ना आपल्याला काय अडचण आपल्याला काय त्याची अडचण आम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याची काय आवश्यकता नाही। निर्णय जाहीर होईल आणि किती जागा या लागणार हे देखील जाहीर या या आमका जरा काय सांगतो बोला। आपण तुम्ही आता किती जागा लढणार आहोत तेवढं सांगा। भाऊ माईक काढून देतो मी हे बघा, या सर्व विषयांवरती गेल्या 2-3 दिवस आमचा मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्वजण त्यांची वाट बघत होतो। आपल्या माध्यमातून बऱ्याच बातम्या, बऱ्याच अफवा लोकांमध्ये पसरवल्या जात होत्या। आज शिवसेनेला 35 जागा सोडल्या, राष्ट्रवादीला 10 जागा सोडल्या, या अशा बऱ्याच गोष्टी आणि आमची युती झाली, आमचं ठरलंय वगैरे वगैरे हे सगळं आपल्या माध्यमातून बऱ्याचदा आलं येत होतं। परंतु आम्ही त्या विषयावरती ठाम होतो की नाही, चला आपला मोठा भाऊ आहे, आपण एकत्र येऊन कुठेतरी नाशिक महानगरपालिकेच्या विकासाला गती दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांची वाट बघत होतो। परंतु कुठूनही ना राष्ट्रवादीला निरोप येत होता, ना शिवसेनेला निरोप येत होता आणि असे कुठलेही निरोप न आल्याने आम्ही 2-3 दिवस या संदर्भामध्ये की बाबा रे आपण आता एकत्र बसलो पाहिजे म्हणून आम्ही 2-3 वेळा एकत्र आलो, एकत्र येऊन बसलोय, पण कुठं काय केलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे, काय केलं पाहिजे या सर्व तत्व बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वच लेखाजोखात तयार करत होतो। परंतु आमची अपेक्षा होती की चला ठीक आहे, आज ना उद्या आपल्यापर्यंत निरोप येईल आणि आपल्याला त्यांच्याबरोबर जावं लागणार आहे। परंतु आज उद्या फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे। उद्या कुठल्याही परिस्थितीत एबी फॉर्म त्या उमेदवारांच्या याला जोडायचे आहे आणि ते जर त्या याच्यात आपण मागं पडलो तर मग आपल्या पक्षाची फार मोठी हानी होऊ शकते। आपला कार्यकर्ता हा वाऱ्यावर सोडल्यासारखा होऊ शकतो। आपल्या प्रत्येक पक्षाचे खासदार आहे, आमदार आहे, मंत्री झाले, सत्तेमध्ये आहेत, परंतु कार्यकर्त्याला तुम्ही वाऱ्यावर सोडले की काय, हा विषय जनतेमध्ये सुद्धा अंतिम पोहोचलोय। आज या ठिकाणी सर्वांची सकस चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार निश्चितपणे या ठिकाणी नाशिक महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र एक दिलाने लढून या ठिकाणी चांगलं काम करून दाखवलं। मोठ्या भावाने तुम्हाला वाऱ्यावर का बरं सोडलं? मोठ्या भावाने तुम्हाला वाऱ्यावर का बरं सोडलं? आता वाऱ्यावर सोडलं नसतं तर आम्ही कशाला इथं आलो असतो? सोडण्याचं आम्हाला विचारलंच नाही ना काय कारण, म्हणजे आता त्यांच्याकडे जे इतर लोकांकडे म्हणजे जसे काँग्रेसकडे असतील, राष्ट्रवादीकडे इतर लोकांकडे जे काही लोक असतील ते गोळा करण्याचं काम या शहरामध्ये त्यांनी केलं। आम्ही बघत होतो चला ठीक आहे, जे येणारे असतील त्यांना तर घेतलंच पाहिजे, आम्ही पण घेतो, राष्ट्रवादीमध्ये पण येतात, भारतीय जनता पार्टीत पण येतात, सगळ्यांनी घेतलेच पाहिजे आणि चांगल्या माणसांना घेऊन त्यांच्या हातून या शहराचा विकास हा झालाच पाहिजे। परंतु आमच्या ध्येय धोरणानुसार समजा आमच्याकडे 42-43 लोक आमच्याकडे याच बॉडीतले नगरसेवक होते, राष्ट्रवादीकडेही 7-8 नगरसेवक होते। आमची अपेक्षा तेवढी होती की चला ठीक आहे, कार्यकर्त्याचं कुठेतरी त्याच्यावर समाधान होईल, परंतु त्या ठिकाणी असं कुठल्याही विश्वासात विचारात न घेतल्याने आज आम्ही या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय। एकीकडे एकत्र आलेली आहे, दुसरीकडे भाजप देखील आहे, कोणाचं मोठं आव्हान वाटतं? येणारा काळ सांगेल ना। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी तुम्हाला त्या ठिकाणी चांगला नगरपालिकेच्या नगरपालिकेवर युती सत्तेवर आलेली आहे। नाही आव्हानं हे कोणाच्या समोर कोणाला काही अशा आव्हानं नसतात। आव्हान हे तयार करायचं असतं आणि निश्चितपणे नाशिककर जनता ही त्यांच्या आव्हानाला पेलवून दाखवेल। तुम्ही 90 जागांवर लढण्याची तयारी दाखवली होती, एवढे सक्षम उमेदवार आहेत का तुमच्याकडे? सक्षम उमेदवार असल्याशिवाय आम्ही दोघं एकत्र आलोय का? त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे आहे आणि चांगले सक्षम उमेदवार आहे। 122 नाही सक्षम उमेदवार आहे, मात्र तुमच्या पक्षामध्ये ज्या लोकांना प्रवेश दिले जात आहे त्यामुळे तुमच्या युवा सेनेतले पदाधिकारी नाराज झाले।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.